तास शेवटचा दिस गोड बाबा अमित दादा असतील शेखरभाई असतील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा महाअंतिम दिवस मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगतीया। एका बाजूला शाहीद 11 गुंडे हा संघ 2 वेळा या चषकाचा चॅम्पियन ठरलाय, दुसऱ्या बाजूला विपुल 11 तलेगाव आपण पाहतो ही टीम 2 वेळा चॅम्पियन ठरली। आपण आता तिसऱ्यांदा चॅम्पियन कोण होणार, विपुल 11 तलेगाव की शाहीद 11 गुंडे? येणारे 24 बॉल सांगून जातील की वालकेश्वर चषकाचा तालुका हाफ या फॉर्मॅटचा चॅम्पियन पद कोणाकडे जाईल, चॅम्पियन कोणा? येणारे काही चेंडू सांगून जातील। सेलिब्रेशन याच्यानंतर खूप मोठं होणार। चला वेल वाचवणं गरजेचं राहील। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजांनी घेतला आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव आणि बाली भांगरे मॅन फ्रॉम बोरशेती, दुसऱ्या बाजूला कल्पेश जाधव त्याच्या नावावरती 5 चेंडू मध्ये लगातार 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे। तर आमच्या दुसऱ्या बाजूला मनोज पथारे सर ज्यांनी या मैदानावरती पहिली अर्धशतकीय पारी खेळल्या। एक पारितोषिक येत आहे खास करून डीजे ऑपरेटर तुषार मडके, समालोचक दर्शन निश्चिते, समालोचक निखिल ठोंबरे यांच्यासाठी। जर शाहीद 11 गुंडे हा संघ फायनल खेळत असेल, तिसरी फायनल जिंकणार आहे, रफिकभाई शेख यांच्या वतीने प्रत्येकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। ओ टू कॉमेंटर बॉक्स, त्यांचं मनापासून आभार। चला मॅच पंचांचा लेट्स प्ले इशारा येईल। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। दुसऱ्या बाजूला खापरी संघ आपण पाहतो रनर अप ठरल्या, एक गाव एक संघ या फॉर्मेटचा। दुसऱ्या बाजूला बिरवाडिया। वेल वाचवणं गरजेचं राहील। अनिकेत चला थोडा फास्ट। पंचांचा हिरवा कंदील, लेट्स प्ले शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। फर्स्ट बॉल दिस मॅच मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल योगेश वाघ सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुपला शॉट खेळायचा प्रयत्न होता। पहिलाच बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय, पहिला चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं दिलेल्या शब्दाची जाण असलेल्या जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व, वैशाखरे गावाची आन बान आणि शान अनिल भाऊ घरत यांचं इथे शुभ आगमन झालंय। सातत्यानं मोलाचं सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी त्यांचं लाभतंय, त्यांचं सहर्ष स्वागत। वळूयात मैदानाच्या आतमध्ये जिथे दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय, दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय। अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती फायनलचा सामना लगातार 2 चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतील। अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, दुसऱ्या बाजूला भाषाईचा ढाण्या भाग, इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षक तिथे बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर। कल्पेश जाधवच्या बॅट मधून सम्राट वालकेश्वर चषकाचा ब्रँडेड चौकार। आता असंच होईल। 4 धावा फलकावरती आत, 2 चेंडू डॉट, त्यानंतर कल्पेश जाधवच्या बॅट मधून चपराट आला। 4 धावा फलकावरती जोडल्या जातील। वेल वाचवणं गरजेचं राहील। वालकेश्वर चषकाचा महाअंतिम दिवस मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये इथे रिव्हर्स केलायचा प्रयत्न होता, एक्स्ट्रक्शन तिथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल। एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 5, 22च्या स्वरूपाने सिंगल आली। 5 धावा फलकावरती आत, स्ट्रायकर एंड वरती बालीला आपण पाहतोय, बाली भांगरे वेल वाचवणं गरजेचं राहील। संघर्ष दोन्ही टीम करतील, पण जिंकणार कोण? इथे मोठा फटका मारायचा, अपील जोरदार आणि पंचांनी अपील धरली आहे उचलून। पहिला धक्का लागतोय, धावसंख्या 5 वरती बाली भांगरे मॅन फ्रॉम बोरशेती येतोय माघारी। फलंदाज बाद
आणि अमित दादांनी खूप सारी मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी. 5 धावा फलकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅन्डी. आमचे मंडप डेकोरेटर आपण लगेचच लाईट बंद करायची विनंती, नंतर लाभा. मंडप डेकोरेटर बंटी दादा देशमुख, लाईट बंद करा की विनंती. बंटी दादा देशमुख. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे हा चेंडू फाटका इथे चांगला, तिथे क्षेत्ररक्षक, तिथे क्षेत्ररक्षण खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कॅन्डीच्या बॅट मधून बॉल सीमा पार. धाबा 4, वालकेश्वर चषकाचा दणदणीत खणखणीत चौकार. चला वेल वाचवणं गरजेचं राहील. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा आहेत. तुडुंबा गर्दी प्रेक्षक वर्गाची देखील आणि प्रमुख पाहुण्यांची मांडी आली आमच्या मुख्य मंचावरती. आपण पाहतो हीच तर वालकेश्वर चषकाची खासियत. खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेतली होती अमित दादा देशमुख, शेखरभाई देशमुख, श्यामदादा असतील, सनीदादा देशमुख असेल आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, तलेगाव असेल, शिरोशी असेल, मानेशिवाडी, त्यांची खूप सारी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत आज रंगाला येताना पाहायला मिळते. या स्पर्धेचा अर्थात वालकेश्वर चषकाचा महाअंतिम दिवस. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शाहीद 11 गुंडे रफिकभाई शेख यांनी प्रस्तुत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला विपुल 11 तलेगाव संघ आपण पाहतो. विपुल दादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. दोन्ही मातब्बर संघांमध्ये ही मेगा फायनल रंगते मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती गणेशचा हा बॉल कल्पेश यादव साठी आणि इथे फलंदाज होईल बाद. 1 मोर बिग विकेट डाऊन या मॅचचा टर्निंग पॉइंट. आणि कल्पेश यादवने स्वतःनं सांगितलं की बॅटला स्पर्श झालाय चेंडू आणि स्वतःहून मैदानाच्या बाहेर निघाला. जे काही उडवताय ना सावकाश उडवा. एखाद्या मंडपावरती गेला ना जाऊ दे, भाई बोलले जाऊ दे. बंटी शेट टेन्शन मध्ये येईल, बाकी काय नाही होणार. नाही, जिथे विषय गंभीर तिथे शेखर भाई खंबीर, यात काही शंकाच नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दिवाने मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता संघ थोडस अडचणीमध्ये सापडतो, संघ थोडस संकटामध्ये सापडतोय. संघ संकटात असताना शाहीद 11 गुंडे संघाला विनंती असेल की बॅटर आपल्याला लगेचच तयार ठेवायचं सर, आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये बॅटर पॉपिंग क्रीज वरती पोहोचला पाहिजे. इथे फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक दूर. आता निघेल गोलंदाजाचा दूर. ऋतिक दिवानेच्या बॅट मधून पहिला बॉल वरती सप्राट 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त फटका आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. संघ संकटामध्ये असताना सातत्यानं संकट मोचकाचं काम तो करत असतो. आता इथेच घडला, थोडस संघ अडचणीमध्ये होता आणि चौकार आलाय त्याच्या पाठमधून. ऋतिक दिवाने सातत्यानं चांगला खेळ करतो आपल्या टीम साठी, आपल्या संघासाठी, अर्थात शाहीद 11 गुंडे या टीम साठी. गोलंदाज तयार गणेश. व्हाईट बॉलचा इशारा येतो. चौदा धावा फलकावरती गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. इथे स्विच इट करायचा प्रयत्न. हा चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव येताना पाहिलं. जसे डॉट बॉल येतील ना शाहीद 11 गुंडे संघ शांतता असेल, दबाव वाढेल, कारण धाबा बनणं गरजेचे राहील. दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप तगडा. विपुल 11 तलेगावचा. दोन्ही संघाचा विचार केला 2-2 वर्ष चॅम्पियन ठरलेत या स्पर्धेचा.
तिसरा चॅम्पियन कोण? फटका इथे चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दुरी दीजिए छे की मंजुरी. रन. तू रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. तू तक करना बैठे मेरे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल पे मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न दोन्ही संघाचे चालू आहेत, पण जिंकणार कोण ते देखील पाहायचा प्रयत्न दोन्ही संघ करतील, पण प्रयत्नांची पराकाष्ठा कोणत्या संघाची होईल, या वालकेश्वर चषकाचा चॅम्पियन कोण ठरेल ते पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गणेश वरती आक्रमण, ऋतिक दिवाने संघ संकटात, संकट मोचकाचं काम तो करतोय. इथे बिगिट करायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॉटन बॉलची संधी आणि कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस समीकरण आहे क्रिकेटचं. रनआउटच्या स्वरूपाने 1 धाव आणि 1 विकेट इथे येईल, पण ही कॅच जर झाली असती तर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये ठरलं असतं, पण एक सिंगल प्लस विकेट इथे आली आहे. फलंदाज बाद होईल. कॅन्डी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल, श्रावण मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मेगा फायनल, प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी या मैदानावरती. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावफलकावरती 21 धाव आहेत. अजून या बॉलवरती जर मोठा फटका आला स्वप्नील सर, एक चांगली टोटल, एक फायटिंग स्कोर इथे उभा होईल, यात मात्र शंका नाही. आणि ऋतिक तो मुमकिन हा ऋतिक दिवाने स्ट्रायकर एंड वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती. गणेश 5 चेंडू मध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाज तयार. इथे देखील हा चेंडूच्या मात्र आता इथे पाहायचं या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ऋतिक दिवाने बॅक टू द डगआउट. 12 चेंडूंचा बादली खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा. विजयाचं समीकरण आहे 12 चेंडू 22 धावेंची गरज. धावा चेस होतील की डिफेन्स होतील. 12 चेंडू मध्ये जर 22 बनल्या तर चॅम्पियन ठरेल विपुल 11 तलेगाव. त्या धावा जर डिफेन्स झाल्या तर चॅम्पियन राहील शाहीद 11 गुंडे संघ. महाअंतिम दिवस, महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये वालकेश्वर चषकाचा थरार आपण पाहतोय. 12 चेंडू 22 धावांची गरज. विपुल 11 तलेगाव या टीमला जशी खेळाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य निखिल ठोंबरे सरांना. धन्यवाद. त्याचबरोबर अमितदादा देशमुख असतील, शेखरभाई देशमुख, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की तब्बल 10 दिवस त्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल आणि आजच्या दिवसातून मी रजा घेतो. धन्यवाद. महेश, तुझ्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत तेवढे बाजूला करा जरा. नाही ते फटाके वाजवायचे थोडेसे क्रॉस जाऊन वाजवा. शेवटच्या 10व्या दिवसातील 12 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याला पाहिजे चॅम्पियन कोण. काल जय हनुमान बिरवाडी चॅम्पियन म्हणला 1 गाव 1 मध्ये. आता विपुल 11 तळेगाव की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ शाहीद 11 गुंडे. जो संघ जिंकणार आहे 3 वेळा चॅम्पियन होणार आहे या क्रीडा स्पर्धेचा. समोरचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत समालोचन कक्षाच्या समोरचे, त्यांना विनंती बाजूला व्हायचंय थोडस. विशेष एकच बक्षीस आहे, जो संघ जिंकेल त्यासाठी 1 लाख रुपयाचं ना अमित दादा, 1 लाख रुपयाचं पारितोषिक. 2 ओव्हर धावा बनवायच्या 22. इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. विशेषतः आभार आपण व्यक्त करू युवांश नेट सर्व्हिसचं. विशेष आभार आपण व्यक्त करू बीके लाईव्हचं. विशेष आभार डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स. विशेष आभार सर्व स्कोररचं. विशेष आभार सर्व पंचांचं. विशेष आभार दोन्ही कलाकारांचं, डान्सरचं. तदनंतर विशेष आभार आमचे सहयोगी समालोचक दर्शन निचिते यांचं. विशेष आभार आयोजक कमिटीचं, एक जबरदस्त आयोजन. आणि सर्वात महत्त्वाचं विशेष आभार
दिलेल्या वेळामध्ये सर्व संघ उपस्थित राहिले त्या सर्व संघांचं आणि व्यासपीठावर मान्यवरांची मानदी आळी पाहायला मिळते त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. वाळुकेश्वर चषक कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा 15व्या पर्वात सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम जोवेली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते विवेक गायकवाड आणि विवेक गायकवाडच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये तेजस अर्थात टँगो. अमित दादाने 10 दिवसात कधीच घाई नाही केली पण आता तो घाई करतोय त्याला माहिती आहे इथे घाई केल्याशिवाय पर्यायच नाही. 10 दिवसामध्ये निवांत 12ला मॅच चालू 6ला मॅच कंप्लीट व्हायची पण आज फायनल डे बक्षीस वितरण हे सर्वात महत्त्वाचं. व्यासपीठावर अनिल दादा घरत उपस्थित आहेत. मी सातत्याने अनिल दादा घरत यांचा हाच उल्लेख करत असतो की ज्यावेळेस स्पर्धेचं उद्घाटन सोहळा अनिल दादांची उपस्थिती ज्यावेळेस बक्षीस वितरण अनिल दादांची उपस्थिती ही त्यांची खासियत राहिली आहे. त्यांच्या जोडीला रफिकभाई शेख आहेत त्यांच्या बरोबरीने पांडुरंग दादा देशमुख. मॅचला सुरुवात करा ही विनंती. सनी तुझ्या समोर जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत बाजूला त्यांना विनंती शेखर दादा थोडंसं बाजूला व्हा कारण 12 चेंडूंचा सामना बाकी आहे. याला म्हणतात नेतृत्व याला म्हणतात कर्तृत्व. त्यांनी एक आवाज दिला सगळेच बाजूला झाले. नाव रणजित दादा देशमुख. शिरोशीमध्ये आल्यानंतर रणजित दादांचा नाद नाही करायचा. नाही त्यांनी एक शब्द टाकला तिथे जागा मोकळी किती झाली पहा ना ऐकत नाही कोण कोणाचा. आता चला जाऊया मैदानाच्या आत. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर कल्पेश जाधव स्ट्रायकर इनवर तेजस नॉन स्ट्रायकर इनवर विवेक गायकवाड. पहिला चेंडू खाली राहताना आपल्याला पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. तेजस अर्थात टँगो आणि टँगोच्या जोडीला विवेक गायकवाड द बेस्ट फिनिशर ऑफ जोवेली बदलापूर चा खेळाडू. विपुल 11 तळेगाव विपुलदादा अधिकारी श्यामदादा देशमुख यांनी आज या संघावर विश्वास दाखवला. दुसऱ्या बाजूला शाहीद 11 गुंडे 2 वर्ष मागील 2 वर्षे ज्यांनी गाजवलेत ते रफिकभाई शेख त्यांचा हा संघ आहे. त्यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं 1 वर्ष भिवंडीची साईट होती 1 वर्ष शहापूरची आणि आता पुन्हा शहापूरवर विश्वास दाखवला. गोलंदाज तयार. इथे बिगेट विवेक गायकवाड ब्रँड ऑफ जोवेली बदलापूर त्याच्या पाठमधून आला हा षटकार. आज आहे पगाराचा दिवस. अंतिम दिवस म्हणजे पगाराचा दिवस. प्रकाश यशवंतराव सर यांची गडबड चालू आहे सध्याच्या घडीला. विवेक गायकवाड बॅक टू बॅक दुसरा षटकार. जोवेलीची रन मशीन रंगात 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 ढंगात षटकार. गजरे मॅडम पवार मॅडम काय झाले तुम्हाला करा ना डान्स. आता लाचचे क्षण आहेत या क्रीडा स्पर्धेचे. हा थोडासा टाइम वाचवताय. धन्यवाद धन्यवाद. इथे टाकलेला हा चेंडू खाली राहतोय. चेंडू इथे डॉट आहेत. 8 चेंडू 10 धावा. विवेक गायकवाड तिसऱ्या पंचांची मदत. शुभम महाडिक ज्याचं यष्टिरक्षण अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळालं. यष्टिरक्षण शुभम महाडिक याचं आपण स्पेशली कौतुक करू. ज्या प्रकारचं यष्टिरक्षण त्याने केलेलं आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे.
OUT फलंदाज बाद. विवेक बॅक टू द पॅव्हिलियन. तुषार चला बॅटर चला लवकर मैदानाच्या आतमध्ये. विनंती बॅटरला थोडीशी घाई करा. 9 चेंडू 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. विवेक गायकवाडच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. न्यू बॅटर विपुल. बॅटर कोण आहे? विपुल. विपुल शंकर. शंकर ना? ओके. शंकर मैदानाच्या आत. 8 चेंडू आहेत 10 धावांचं समीकरण. शेवटचे चेंडू 8 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 10. विवेक गायकवाड 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पॉवरफुल हिटिंग. इथे तळेगाव जिंकणार की ते गुंडे जिंकणार त्याची चर्चा सगळ्यांची चालू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग. विपुल अधिकारी जिंकणार की रफिकभाई शेख जिंकणार? तळेगाव जिंकणार की गुंडे जिंकणार? मनोहर पाटील खास करून सोनारपाडा डोंबिवली या ठिकाणावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. दादा तुमचं सहर्ष स्वागत. 8 चेंडू 10 धावा. 10 धावा 8 चेंडू. क्रिकेटचा थरार कल्पेश तय्यार. शंकरसाठी हा चेंडू. सुंदर असा फटका शंकरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक श्रावण आलेत बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फायनल सारखे झालेले आहे. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. 7 चेंडू 8 धावा. प्रत्येक जण जो खुर्चीवर बसला होता तो आता उभा राहिला. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू 8 धावा. संधी डीजे तुषारला. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा. 6 गेंदे और 8 रन. 6 चेंडू 8 धावा. रणजित सर अहो काय तुमचा शब्द सगळे ऐकतायत मग सांगा ना त्यांना आता तुम्ही. हा करा बाजूला करा. ती खेळपट्टी तरी दिसू द्या मला. 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. इथे 2 बॉलवर 2 षटकार खेळले तर विकी चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मामा प्रकाश यशवंतराव यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक होऊ द्या खर्च. ऋतिक दिवाने गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर तेजस ठाकरे अर्थात टँगो. 822 प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. इथे हजारोची गर्दी आहे. आज की शाम किसके नाम. कालची संध्याकाळ म्हणजे कालची शाम अमित दादाच्या नावावर राहिली. आजची शाम कुणाच्या नावावर राहते ते पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू टँगोच्या बॅटमधून फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक आलेत अख्तर. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. काय आधी सामना जर इथे जिंकून दिला टँगोने तर जेवढे तळेगावचे प्रेक्षक वर्ग त्यांच्या वतीने 2000चा प्राइज. शेवटचे 5 चेंडू आणि षटकार आला तरी 2000चं पारितोषिक आहे. इथे आता पैशाला किंमत नाहीये. इथे धावेला किंमत. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. टँग ऑन स्ट्राइक. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. इथे चेंडू डॉट. शेवटचे 4
चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का ते आपल्याला पाहायचं. तळेगाव जिंकत की जिंकत इथे गुंडे ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू टँगो साठी सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. अनुज जाधव आलेत बॉलवर. ओ क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. 4 रन. शेवटचे चेंडू 3. धावा बनवायच्या 2. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. इथे तळेगावकर आनंद व्यक्त करणार की गुंडेकर आनंद व्यक्त करणार याची चर्चा. कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ 15व्या पर्वात वाळुकेश्वर चषक त्या क्रीडा स्पर्धेचा तालुक्याने गटातून फायनल जिंकणार कोण? तळेगाव की गुंडे, गुंडे की तळेगाव? चर्चा सद. लाईट बंद करा बंटी सर. गोलंदाज तयार. फुलटॉस टँगो साठी सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या स्पर्धेचा चॅम्पियन टीम विपुल 11 तळेगाव डीजे तुषार.